student, we are going to solve some more problems on this inverse trigonometric function. Now write some differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Now take one problem, that is the cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. Okay. Now let it is a y. Let it is a y. आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये आतमध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन होतं. बघा मी परत रिपीट करतोय. आतापर्यंतच्या फंक्शन्स मध्ये आतमध्ये इथे कॉस इनवर्स आहे, तर कॉस इनवर्स मध्ये आपण काय आतमध्ये कॉस आणण्याचा प्रयत्न केला. वी हॅव ट्राइड टू ब्रिंग हियर कॉस. ओके. परंतु त्या प्रॉब्लेम्स मध्ये आतमध्ये ट्रिगोनोमेट्री होतीच. आतमध्ये ट्रिगोनोमेट्री होतीच. फक्त आपण काय केलं, त्याला सिम्प्लिफाय करून कॉस आणण्याचा प्रयत्न केला. प्रॉब्लेम थोडं डिफरंट आहे, व्हेरी सिंपल. काय आता इथं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आतमध्ये तर नाहीये. कळतंय ना तुम्हाला? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आतमध्ये नाही आहे आणि आपण जर इथं कॉस आणला तर आपलं काम सोपं होणार आहे. मग जरी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आतमध्ये नसेल तर ह्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये आपण आतमध्ये असं सबस्टिट्यूशन घ्यायचं की आतमध्ये इथं बाहेर कॉस इनवर्स आहे तर आतमध्ये कॉस यायला पाहिजे. म्हणजे काय प्रयत्न करणार आपण, असं सबस्टिट्यूशन घ्या की आतमध्ये कॉस यायला पाहिजे, कारण बाहेर कॉस इनवर्स आहे. जर इथं कॉस थीटा आला तर तो फक्त थीटा होतो. कळलंय ना तुम्हाला? आता पण होते ऑलरेडी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, आता नाही येत. मग तरी सुद्धा आपण सिम्प्लिफिकेशन साठी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एक्स or which is a variable. Now here is x is a variable. Now put the value of x such that here it will converted into cos. That's why we are going to substitute x equal to, now think 10 or 15 minutes, second. Now x ची व्हॅल्यू आपण कशी सबस्टिट्यूट करायची की आतमध्ये कॉस यायला पाहिजे. शक्यतोवर बोलतोय मी, शक्यतोवर. हे काही युनिव्हर्सल स्टेटमेंट नाही. शक्यतोवर साइन कॉस टॅन ह्या तीन फंक्शन पैकीच सबस्टिट्यूशन घ्यावं. साइन कॉस टॅन, जेणेकरून आपल्याला आतमध्ये कॉस मिळेल. आता बघा साइन घेतलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर, एक्स ला साइन ठेवला 1 मायनस साइन स्क्वेअर अपॉन 1 प्लस साइन स्क्वेअर काय होत नाही. परंतु 1 मायनस कॉस स्क्वेअर अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर काय होत नाही. परंतु मी जर टॅन ठेवला तर बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर, इथं कॉस होतो की नाही. 1 मायनस म्हणजे फॉर्म्युली डबल अँगलची आहे 4-5 तीच रिपीट होतात. तीच आपोआपच तुमच्या डोक्यात येणार. ती लर्न करण्याची काही वेगळी आवश्यकता नाही. बघा टॅन ठेवल्यावर 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर कॉस 2 थीटा होतो. म्हणून मी x इक्वल टू टॅन थीटा ठेवेल. परंतु इथं मग थीटाची व्हॅल्यू काढून घ्या, कारण आपला आन्सर व्हायचं थीटा मध्ये येणार. x इक्वल टू टॅन थीटा आणि थीटा काय झाला, टॅन इनवर्स x. देअरफॉर बघा प्रॉब्लेम सिंपल कसं झालंय, कॉस इनवर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. मात्र x ठेवू नका, कारण x साठी आपण दुसरं व्हेरिएबल घेतलंय थीटा. 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. एम काय, आतमध्ये टॅन आणणे. आतमध्ये ट्रिगोनोमेट्री होती का, नाही. काय केलं, सबस्टिट्यूशन केलंय. साइन कॉस टॅन पैकी असं एक फंक्शन ठेवलं की आतमध्ये टॅन येईल का आतमध्ये, हो कॉस येईल. कॉस आलाय, y काय झाला, कॉस इनवर्स कॉस 2 थीटा मीन्स 2 थीटा. डिफरन्शिएट करण्याची घाई करू नका, कारण आपला प्रॉब्लेम एक्स मध्ये आहे. आपलं प्रॉब्लेम आहे कशामध्ये आहे, एक्स मध्ये आहे. मग आता थीटा मला एक्स मध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे. मग थीटा काय आहे, तर तुम्ही सबस्टिट्यूशन आहे टॅन थीटा, म्हणजे थीटा काय आहे, टॅन इनवर्स एक्स. मीन्स व्हॉट, हे फंक्शन ह्या वायचा मिनिंग हा असा होतो. आता डिफरन्शिएट करायला सिंपल आहे की नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू 2 into 1 upon 1 plus x square, and that is आन्सर. बोला काय डाऊट, किती सिंपल आहे. इथंच कळते की टॅन थीटा 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर टॅन 2 थीटा 2 थीटा टॅन थीटा ठेवला म्हणजे टॅन इनवर्स आहे ना.
टॅन इनवर्स एक्स होतो. फक्त 2 थिटा आल्यामुळे 2 टॅन इनवर्स एक्स होतो. डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे इनवर्स मध्ये, आहे की नाही सिंपल. ओके, नाव या टाईपचे बराबर बराबर प्रॉब्लेम आता तुम्ही सोडवू शकता. काही पण घ्या, असं काही नाही है ना. कुठलं पण दुसरं सम घ्या, लगेच बघा तुम्हाला किती सिंपल होते. नाव राईट नेक्स्ट, tan इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. मला वाटते आन्सर बघा इथल्या इथे मी तुम्हाला सांगतो किती सिंपल असतात ना. तुम्हाला वाटेल खूपच काहीतरी. एक्स ची व्हॅल्यू tan ठेवली, 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. कशाचा फॉर्म्युला आहे? tan 2 थिटाचा. म्हणजे 2 थिटा येणार याचा मिनिंग. थिटा काय येणार? एक्स ला tan थिटा ठेवता म्हणजे tan इनवर्स एक्स. म्हणजे आन्सर मागायचं सारखंच येणार. म्हणजे मी काय करणार, म्हणजे नेहमीच tan ठेवायचं असं नाही. सबस्टिट्यूट बघा तुम्ही, एक्स ची व्हॅल्यू अशी सबस्टिट्यूट करा की ज्याच्यामुळं इथं आतमध्ये tan येणार. मग आता आपण जर, आणि त्यासाठी 4-5 फॉर्म्युले मी सांगितले, दिले नाही का तुम्हाला. डबल अँगल साइन 2 थिटा कॉस 2 थिटा टॅन 2 थिटा साइन 3 थिटा कॉस 3 थिटा टॅन 3 थिटा. पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा. थिटा काढून घ्या, तुम्हाला माहिती आहे आपलं फंक्शन आहे थिटा मध्ये येणार. झालंय काय? आन्सर बघा सारखं, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आला का आतमध्ये टॅन थिटा? थिटा होता का? नाही, आपण आणलेला. परंतु त्यामुळे सोपं झालं ना प्रॉब्लेम. 2 थिटाच झाला फक्त. आपल्याला थिटा मध्ये नकोय, आपलं काम झालंय. परत एक्स मध्ये जा. एक्स म्हणजे टॅन इनवर्स एक्स. हे 2 टॅन इनवर्स एक्स ह्याचा अर्थ हा होता. म्हणजे एवढ्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यापेक्षा ह्याचा काढा आता. आणि ह्याचा डिफरन्शिएशन सिंपल आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज dy by dx इक्वल टू 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स, दॅट इज 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. दॅट इज आन्सर. आहे ना, सिंपल आहे ना. काय डाऊट? आता कुठला येऊन काय असणार आहे आतमध्ये? तुमचे डबल अँगल किंवा ट्रिपल अँगल बघितल्यावर कळलं पाहिजे. इथं शक्यतो प्रॉब्लेम साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स मध्येच करा. कोसेक असेल इनवर्स असेल तर साइन इनवर्स करा. क्वाट इनवर्स असेल तर टॅन इनवर्स करा. सेक इनवर्स असेल तर कॉस इनवर्स करा. सबस्टिट्यूट करताना त्यामुळे साइन कॉस टॅन पैकी एक वापरा. कशाला सबस्टिट्यूट करायचं ते बघा, तुम्हाला फॉर्म्युली माहिती आहे. साइन 2 थिटा 2 साइन थिटा कॉस थिटा. कॉस 2 थिटाला 4 फॉर्म्युले आहेत. कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर, 2 कॉस स्क्वेअर मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. टॅनच्या फॉर्म मध्ये. ओके, आता साइन इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, लेट इट इज अ वाय. इथं पटकन कळलं पाहिजे की हा साइन ठेवून काही फायदा नाही. टॅन परत कॉस 2 पण तुम्हाला माहिती आहे साइन इनवर्स मध्ये कॉस चालतोय. कॉसचं कन्व्हर्शन साइन मध्ये करता येते. म्हणजेच काय रे, पुट एक्स इक्वल टू व्हॉट? टॅन थिटा. अगेन टॅन थिटा. नाही ती म्हणाल नेहमी टॅनच ठेवायचा असतो असं काही नाही. फॉर्म्युलाच तो आहे. त्यामुळे थिटाची व्हॅल्यू काढून घेऊया. थिटाची व्हॅल्यू काढून घेऊया. वाय काय होणार? वाय काय होणार? साइन इनवर्स. एक्स ला टॅन ठेवला, टॅनचा स्क्वेअर. आलाय ना फॉर्म्युला आतमध्ये? आलाय ना फॉर्म्युला? 2-3च फॉर्म्युले मी म्हणून त्याचं महत्व तुम्हाला सांगितलं होतं. साइन इनवर्स काय झाला? कॉस 2 थिटा झाला. साइन इनवर्स मध्ये कॉस आला तरी चालेल आपल्याला, कारण साइन करता येईल. साइन करतोय, कॉसला साइन करायचं. काय येणार? पाय बाय 2 मायनस 2 थिटा येणार. म्हणजेच वाय काय झाला? पाय बाय 2 मायनस 2 थिटा झाला. वाय इक्वल टू पाय बाय 2. येऊ दे पाय बाय 2. 2 थिटा मात्र काय? टॅन इनवर्स. फक्त आन्सर मायनस मध्ये येईल कारण इथं मायनस आला. आता मात्र डिफरन्शिएट करा. काय केलं कळलंय ना? थिटा ठेवला, कॉस 2 थिटा आला. कॉसला साइन मध्ये 90 मायनस. इथं लक्षात आलंच तुमच्या. म्हणजे फक्त पाय बाय 2 मायनस 2 थिटा. डिफरन्शिएट करा. इथं मात्र क्लिअरली लिहा. पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. लिहूया आपण. नंतर पुढच्या स्टेपमध्ये 2 कॉन्स्टंट बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स, that is a 0 minus 2 into 1 upon 1 plus x square, that is a minus 2 upon 1. Answer. किती सिंपल, किती सिंपल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम कन्वर्ट करून सॉल्व करता येईल. ओके, नाव राईट नेक्स्ट. राईट नेक्स्ट, cos inverse 3x minus 4x cube, that it is a y.
फॉर्म्युला दिसतो काय? 3 नाही का, साईन काय दिसतो, एक साईन कॉस टॅन पासून सुरुवात करा. 3च मी सांगितले, ट्राय करा. हे बघा फॉर्म्युला दिसतो 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. कॉसचा तर उलट आहे, 4 कॉस क्यूब मायनस 3. आणि टॅनचा वेगळाच आहे नाही का, टॅन मध्ये काही फॉर्म्युला नाही असं. त्यामुळे सरळ सरळ आहे. मी काय करणार, पुट x इक्वल टू साइन थिटा. थिटा मात्र लिहून घ्यायचा आहे. म्हणजे y काय झाला, कॉस इनवर्स 3 साइन थिटा 4 साइन क्यूब थिटा. रेडीमेड आहे ना, आहेच फॉर्म्युला. साइन आलाय ना, कॉस इनवर्स मध्ये साइन चालेल, त्याला आपल्याला कॉस करता येईल. कॉस मध्ये साइन, कॉस इनवर्स मध्ये साइन चालेल, साइन इनवर्स मध्ये कॉस चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मग आता कॉस इनवर्स मध्ये आपल्याला कॉस पाहिजे, आला साइन. कॉसला साइनला कॉस करायला सोपी आयडिया. पाय फक्त व्हेरिएबल थिटा मध्ये, म्हणजे y ची व्हॅल्यू किती झाली, π/2 मायनस 3 थिटा. आहे काही डाऊट? काय नाही. म्हणजे y इज π/2 मायनस 3 थिटा मीन्स साइन इनवर्स x. थिटा मीन्स साइन इनवर्स x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. आंसर आता dy/dx. dy/dx ऑफ होल राइट हैंड साइड. सब्ट्रैक्शन रूल, π/2 3 constant. Derivative of sin inverse x means what? 0. Sin inverse means under 1 upon under root 1 minus x square. Okay, that is a derivative. 3 theta आला म्हणजे 3 येणार. 3 theta आला म्हणजे 3 येणार. sin theta ठेवला म्हणजे sin inverse येणार. म्हणजे 3 upon under root 1 minus x square ठरलेला आहे. बघा मी काय बोलतो, 3 theta येणार म्हणजे 3 into आणि sin theta ठेवला म्हणजे 3 sin inverse चा डेरिव्हेटिव्ह येणार. प्लस की मायनस, तर मायनस येणार, कारण डायरेक्ट कॉस नाही आहे, तिथं साइन येतो. साइन आला म्हणजे मग आपल्याला कॉस मध्ये करताना मायनस साइन होईल. म्हणजे एखाद्याने सांगितलं सर डायरेक्ट आन्सर सांगता येईल का? हो सांगता येईल. इथं जर साइन इनवर्स असतं तर प्लस आला असतं. काय डाऊट? समजलंय? अजून कॉस इनवर्स e raised to minus x, e raised to x, e raised to minus x upon e raised to x, let it the y. काय समजत नाही पटकन, तुम्हाला पटकन लक्षात येत नाही. ठीक आहे, करून काय करू शकता. अरे फॉर्म्युला तर दिसत नाही, काय नाही दिसत, कुठलाच नाही दिसत. साइन नाही का, कॉस इनवर्स मध्ये काय फार झालं रे, टॅनचे फॉर्म्युले 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर. आणखी काय असेल तर 1 मायनस, बरोबर आहे ना, 2 साइन स्क्वेअर और 2 कॉस स्क्वेअर मायनस वगैरे असं काही दिसत नाही. करून आपल्याकडे करण्यासारखं काय आहे, e रेस टू मायनस एक्स ला 1 अपॉन e रेस टू एक्स करूया आणि मग बघा काहीतरी तर मिळेल ना. आता आपल्याला समजा नाही माहिती, ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस नाही, माहिती नाही, काय करणार, फॉर्म्युला तर दिसत नाही. कॉस इनवर्सला आपल्याला ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन तर करायचं आहे. मग आपलं असं काही फंक्शन येते का ओळखीचं? दिसत नाही म्हटल्यानंतर मायनसला मी निगेटिव्ह इंडेक्स काढले, पॉझिटिव्ह झाला, करता येईल ॲडिशन. e रेस टू एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन e रेस टू एक्स लिहित नाही का, इथं पण तेच येणार, त्यामुळे ते कॅन्सल होतील दोघांची डिनॉमिनेटर. इथे पण e रेस टू एक्स स्क्वेअर, इथे पण प्लस 1. ओके, ठीक आहे. आता बघा, आता सबस्टिट्यूशन कळेल का तुम्हाला? आता सबस्टिट्यूशन कळेल का? हे बघा, कॉस इनवर्स e रेस टू एक्स स्क्वेअर, थोडस आपण इथे चेंज करू, मायनस करू, तुम्हाला पटकन समजायला सोपं जाईल. हा ठीक आहे, हरकत नाही. मायनस प्लस आहे तसंच ठेवा, काय आवश्यकता नाही. ठीक आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 मायनस टॅन स्क्वेअर झालंय. काय सबस्टिट्यूशन करा, पुट e रेस टू एक्स इक्वल टू टॅन थीटा. ओके, y इक्वल टू कॉस इनवर्स
टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस आहे ओळखीचं सम आहे, लगेच सिंपल करता येईल. ओके, काय डाऊट कळलं? फंक्शन म्हणजे एक थिटा काय लिहिणार, टॅन इनवर्स e raised to x. ओके, नाव you know further. Okay. Now write next. Write next. What was problem actually? Write on cos inverse 1 minus 9x square upon 1 plus 9x square. Okay? Now let it is a y. Oh. बघा 1 minus 3x whole square upon 1 plus 3x whole square. फॉर्म्युला आहे put 3x is tan theta. थीटा काय येणार, tan इनवर्स 3x. थीटा काढून घ्यायचं झाला 1 मायनस tan स्क्वेअर अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर. काय डाऊट, y काय झाला, cos इनवर्स cos 2 थीटा झाला 2 थीटा. फक्त इथं थीटा बघा, काळजी घ्या, tan इनवर्स x नाही, tan इनवर्स 3x आहे. आता डिफरन्शिएट करा, मग dy by dx 2 into derivative of tan inverse 3x. tan inverse चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना, 1 upon 1 plus 3x whole square into derivative of 3x. That is a 2 upon 1 plus 3x whole square म्हणजे 9 square 9x square. ओके, हे बघा 2 थीटा, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, 6 upon 1 plus 9x square. ठीक है. Now write next sin inverse 1 minus 25x square 1 plus 25x square. Okay, now let it is a y. साइन इनवर्स बघा, हा 5x होल स्क्वेअर आहे, हा 5x होल स्क्वेअर आहे. पुट 5x इज tan x. पुट 5x इक्वल टू tan थीटा. थीटा काय झाला, tan इनवर्स 5x झालाय. y इक्वल टू काय झाला, साइन इनवर्स 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. therefore y इक्वल टू काय झालं, साइन इनवर्स, साइन नाही आला तर कॉस आला. कॉसचा फॉर्म्युला आता लर्न झाला. ओके, परंतु कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण इथं साइन पाहिजे. साइन मध्ये केलं तर पाय बाय 2 मायनस किती 2 थीटा, पाय बाय 2 मायनस 2 थीटा म्हणजेच पाय बाय 2 मायनस 2 इंटू थीटा म्हणजे काय, tan इनवर्स 5x. आलाय, डिफरेंशिएट करा, डिफरेंशिएट करा. dy by dx इक्वल टू डेरिवेटिव ऑफ पाय बाय 2 is 0, 2 into tan इनवर्स 5x, डेरिवेटिव ऑफ tan इनवर्स 5x 1 upon 1 plus 5x होल स्क्वेअर इंटू डेरिवेटिव ऑफ 5x ला विसरू नका. हा झाला मायनस 2 upon 1 plus 5x होल स्क्वेअर म्हणजे 25x स्क्वेअर, and derivative of 5 is 5. That is minus 10 upon 1 plus 25x square. काय डाऊट कळलं? थोडीसा सम चेंज करते म्हणजे हा एक्सरसाइज संपून जाईल. ठीक आहे. नाव बघा, ह्याच्यावरती सम असू शकतात आणखी. tan इनवर्स x प्लस वाय, रिमाइंड करा, वरती ऍडिशन खाली 1 मायनस सबट्रॅक्शन. काय फॉर्म्युला आहे,
tan inverse x plus tan inverse y. राईट, इफ यू वॉन्ट टू राईट झालेलं आहे तरी सुद्धा x मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय. सबट्रॅक्शन वरती 1 प्लस ॲडिशन वरती काय होतो, tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y आहे फॉर्म्युला. ट्रिकोनॉमेट्री मध्ये आपण शिकलोय. ह्याच्यावरती काही सम आहेत या एक्सरसाइज मध्ये. एक्झाम्पल घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. tan इनवर्स 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. नाव तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिसत नाही कुठलाच. अशा वेळेला ह्या फॉर्म्युल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. ट्रिक काय असेल, ट्रिक काय असेल हे बघा. खाली 1 आहे, मायनस आहे, 1 आहे, मायनस आहे, म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन आणि इथं मायनस असल्यामुळे इथं ॲडिशन. म्हणजे असे फॅक्टर्स ह्याचे फाइंड करा. असे फॅक्टर्स शोधा की मल्टिप्लिकेशन 15x स्क्वेअर आणि ॲडिशन किती 8x. ॲडिशन का म्हणतो, कारण 1 मायनस एक्स इंटू वाय आहे. 1 मायनस म्हणजे वरती काय पाहिजे, एक्स प्लस वाय टॅन इनवर्स मध्ये आहे ना, म्हणजे ॲडिशन. कुठले फॅक्टर आहेत, 5x इंटू 3x आहेत का. झाले 15x स्क्वेअर आणि 8x ला काय लिहिलं मी, 5x प्लस 3x. काय डाऊट, बघा किती सिंपल आहे. 8x मीन्स 5x प्लस 3x 15x स्क्वेअर. म्हणजे काय केलं आपण, 1 मायनस आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये ट्राय केला, वरती ॲडिशन आली पाहिजे. 8x आहे, 5x इंटू 3x 5x प्लस 3x. फॉर्म्युला तयार झाला. हो, टॅन इनवर्स x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. म्हणजे काय झालं, टॅन इनवर्स 5x प्लस टॅन इनवर्स 3x. फॉर्म्युला रिझन लिहूया. टॅन इनवर्स a प्लस बी अपॉन 1 मायनस ए इंटू बी चा मिनिंग काय होतो, टॅन इनवर्स ए प्लस टॅन इनवर्स बी. ओके, आता डिफरन्शिएट करायला काय डाऊट, काय नाही, सिंपल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट dy बाय dx. d dx ऑफ tan इनवर्स प्लस d dx ऑफ tan इनवर्स अगेन, बट हियर इज 5x and here is 3x. काय प्रॉब्लेम नाही. काय 1 upon 1 plus 5x whole square into derivative of 5x, that is the 5, plus 1 upon 1 plus 3x whole square into derivative of 3x is 3. 5 upon 1 plus 5 raised to x whole square. Okay, ठीक है. 5 raised to or 25 5x whole square 1 plus 9x square. काय डाऊट, काय डाऊट. ओके, समजलंय. थोडक्यात ह्या फॉर्म्युल्यावर पण प्रॉब्लेम असू शकते, असू शकते. कॉट इनवर्स 1 प्लस 35x स्क्वेअर अपॉन 2x. काय सुरुवात कशी कराल, कॉट इनवर्स ना, नको सर आम्हाला टॅन इनवर्स पाहिजे. टॅन इनवर्स कशाला, कॉट इनवर्स. टॅन इनवर्स केल्याबरोबर इट विल बिकम 2x अपॉन 1 प्लस 35x स्क्वेअर. 1 प्लस दिसतो, हो दिसतो. म्हणजे फॅक्टर अशी शोधा की इथं सबट्रॅक्शन 2x आली पाहिजे, ॲडिशन मल्टिप्लिकेशन 35 किती येणार, 7x इंटू 5x आहे 35x स्क्वेअर. आणि 7x मायनस 5x किती झाले, 2x. 2x ला काय लिहिले, 7x मायनस 5x 35x स्क्वेअर 7x इंटू. आला फॉर्म्युला. हे बघा, टॅन इनवर्स a मायनस b, वरती सबट्रॅक्शन, खाली 1 प्लस मल्टिप्लिकेशन. 7 टॅन इनवर्स 7x मायनस टॅन इनवर्स 5x. डिफरन्शिएट करूया. काय डाऊट, dy बाय dx d dx ऑफ tan inverse 7x plus minus derivative of tan inverse 5x. What is derivative of tan inverse? 1 upon 1 plus x square. Here x is not there, 7x is there, into derivative of 7x minus what is derivative of tan inverse x? 1 upon 1 plus x square. Here is not x, that is 5x square
into derivative of 5, that is a 5. 7 upon 1 plus simplification is not necessary. Only derivative is important. काय doubt? Next, tan inverse a plus b tan x upon a minus b tan x. ओके, समजून घेण्याचा प्रयत्न. फॉर्म्युला तर दिसत नाही, सबस्टिट्यूशन करण्यासारखं काहीच नाही. बघा विचार कसा करायचा, सबस्टिट्यूशन करण्यासारखं काहीच नाही. डायरेक्ट फॉर्म्युला तर काहीच नाही, सबस्टिट्यूशन पण नाही, कारण ऑलरेडीच काय टॅन एक्स आहेच आतमध्ये, त्यामुळे सबस्टिट्यूशन तरी काय करणार, आणि फॉर्म्युला पण दिसत नाही. मग अशा वेळेला ट्रिक सांगतोय, अल्टरनेट साइन प्लस मायनस और मायनस प्लस. बघा काय बोलतोय, अल्टरनेट साइन प्लस मायनस और मायनस प्लस. कोएफिशिएंट अल्टरनेट ए बी, sorry, here should be b minus a. Definitely that is a trick. a b b a, a b b a. समजायचं प्रॉब्लेम आपल्या टाइप मधला आहे, प्रॉब्लेम हे ह्याच टाइप मधला आहे. आता जी चालू आहे ती कशावरून कळायचं, प्लस मायनस. कशावरून कळायला पाहिजे, प्लस मायनस, मायनस प्लस, कोएफिशिएंट ए बी बी अल्टरनेट. आपल्याला एकदा कळलं की हा प्रॉब्लेम ह्याच्यावरती डिपेंड आहे, तर तुम्हाला माहिती आहे खाली काय पाहिजे, 1 पाहिजे. 1 पाहिजे म्हणजे कशाने डिवाइड करा, बी ने डिवाइड करा, म्हणजे 1 मिळेल की नाही, बी ने डिवाइड करा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. इथं बी ने डिवाइड केलं तर काय आला 1, इथं काय आला ए अपॉन बी. कशाने डिवाइड केलंय, बी ने. डिनॉमिनेटरला केलं कशासाठी, 1 आणण्यासाठी. इथं 1 येईल, बी ने डिवाइड केलं, 1 मायनस ए बाय बी. पण न्यूमरेटरला पण करायला पाहिजे, म्हणजे हा ए बाय बी येणार, इथं डिवाइड केलंय, इथं बी बाय येणार, बरोबर आहे ना. ए बाय बी कशाने डिवाइड करतो आपण, बी ने डिवाइड करतो, बी कॅन्सल होणार. रिझन काय लिहू, डिवाइडिंग एन अँड डी बाय व्हॉट, बी बाय बी. बघा आला की नाही, बघा टॅन इनवर्स ए प्लस बी अपॉन 1 मायनस, हे बघा ए बाय बी प्लस टॅन एक्स, 1 मायनस ए बाय बी इंटू टॅन एक्स. म्हणजे काय होणार आहे, टॅन इनवर्स ए बाय बी प्लस टॅन इनवर्स टॅन एक्स. रिझन लिहिण्याची गरज आहे का, टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय असेल तर काय, टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. आणि इथं प्लस आहे, सॉरी प्लस आहे, त्यामुळे हा प्लस. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक है. Before that there is another simplification. What is that? Tan inverse tan x means only x. Tan inverse tan x means only x. Differentiate with respect to x. dy by dx. Derivative of tan inverse a by b 0. गोंधळायची आवश्यकता आहे का, नाही. a by b 0. जरी tan inverse असला तरी कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आन्सर किती येणार, 1 येणार. काय डाऊट, बघा किती सिंपल आहे. अल्टरनेट कोएफिशिएंट असेल ना आणि अल्टरनेट साइन, 1 पाहिजे खाली म्हणून बी ने डिवाइड केलं, ए बाय बी टॅन एक्स, बी 1 मायनस ए बाय बी टॅन एक्स. आलंय, ट्रिक लक्षात आली या फॉर्म्युल्याची. अगदी सर एक्झाम मध्ये अशी काही विचारू शकतात प्रॉब्लेम, सिंपल 2 मार्क्सला 3 मार्क्सला. अजून एखादा tan inverse a plus b tan x upon 5 minus x 6x square minus 5x minus. हे सुद्धा ह्याच टाइप मधलं आहे. काय करता येईल, पहिलं काम करायचं, 1 प्लस करतोय ना मी, 1 प्लस पाहिजे, 1 आहे का, नाही. 1 प्लस केल्यानंतर -1 करतोय. झालंय,
प्लस वन मायनस वन, बाकी टर्म तसे कशासाठी आपल्याला वन प्लस पाहिजे किंवा वन मायनस पाहिजे. वन प्लस सोपा आहे, होतोय है ना. हे बघा ऑब्झर्वेशन केलं तर लगेच कळेल. म्हणजे वन फंक्शन काय, हा वन आहेच, प्लस काय उरलाय 6x² मायनस 5x, परंतु त्यामुळे हा -1 आणि -3 किती झाले -4. अन्ना वन मी वेगळं काय नाही केलंय. हे बघा -4 + 1 -3 होता. 6x² -6 -3 आहेतच, फक्त हा -4 केला आणि हा +1 केला म्हणजे -3. कशासाठी रे, 1 प्लस पाहिजे. पुढचं काम काय, 1 प्लस काहीतरी मल्टिप्लिकेशन फॅक्टर पाडून मी डायरेक्ट सांगतोय है ना. हे बघा 6x² -5x + 4, 6 4s are 24. मिडल टर्म स्प्लिट करा 24 है ना. काय फॅक्टर 8 3s are 24 है ना. 8 म्हणजे -8x + 3x. मिडल टर्म स्प्लिट केली, ॲडिशन -5 मल्टिप्लिकेशन है ना. 8x -8x -4. ओके, टेक कॉमन 2x 3x -4, 1 common 3x -4. Therefore these are the factor 3x -4 2x + 1. हे सेपरेटली काढा बाजूला, कारण तेवढं तुमचंच कन्फ्युजन आहे. म्हणजे हे ह्यांचं मल्टिप्लिकेशन फॅक्टर्स म्हणजे मल्टिप्लिकेशन काय आलं 3x -4 × 2x + 1. खाली आहे 1 प्लस मल्टिप्लिकेशन, वरती काय पाहिजे सबट्रॅक्शन. वरती काय पाहिजे सबट्रॅक्शन. म्हणजे y = मी काय लिहू शकतो, ह्या दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन आहे, 1 प्लस आहे, म्हणजे खाली दोघांची सबट्रॅक्शन. लिहिता येते का, हो लिहिता येते. -x पाहिजे म्हणजे 2x - 3x करायला पाहिजे. 5 पाहिजे म्हणजे 1 + 4 म्हणजेच काय tan इनवर्स. काय झाला 2x + 1 -3x -4 म्हणजेच किती रे, म्हणजेच किती आहे बघा 2x - 3x -6, 1 + 4 5. म्हणजे वरती सबट्रॅक्शन ह्या दोन फॅक्टरची, काय डोकं चालवायची गरज नाही. 1 फक्त बाहेर काढला, दोघांचं मल्टिप्लिकेशन एवढं आलं, सबट्रॅक्शन आपोआप येईल. हे बघा ह्यांची सबट्रॅक्शन 5 - x येते आहे ना. 2x - 1 ठीक आहे. म्हणजेच काय झाला 1 + 2x + 1. ओके, काय डाऊट. म्हणजे काय येणार आता, हा झालंय -tan इनवर्स. आला फॉर्म्युला काय झालं रे, tan इनवर्स A -tan इनवर्स B. वरती सबट्रॅक्शन, खाली 1 प्लस. आता डिफरन्शिएट करायला हरकत नाही. देअरफॉर डिफरन्शिएट करा dy/dx. काय येणार ddx ऑफ दिस tan इनवर्स. आता हे फॉर्म्युले बघा आपोआपच लर्न होतात, वेगळं काय करण्याची गरज आहे का, फक्त डोकं घातलं पाहिजे. काय याचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस कशाचा स्क्वेअर 2x + 1 चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x + 1 दॅट इज 2. इथं काय येईल 1/1 प्लस कशाचा स्क्वेअर 3x - होल स्क्वेअर इंटू कशाचा डेरिव्हेटिव्ह 3x - 4 चा. मिनिंग कळला. 1/1 प्लस म्हणजे 2/1 प्लस 2x + 1 होल स्क्वेअर -3/1 प्लस 3x - 4 होल स्क्वेअर. ओके, टॉपिक म्हणजे इनवर्स ट्रिगोनोमेट्रीचा डेरिव्हेटिव्ह संपलाय. परंतु मगाच्या एका प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक होती, लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक. त्यामुळे आपण कॉस इनवर्स काय आलेला फॉर्म्युला tan स्क्वेअर थीटा -1 आणि tan स्क्वेअर थीटा +1 असा आलेला. आपल्याला 1 - tan स्क्वेअर पाहिजे होता ना, आणि प्रॉब्लेम ऍक्च्युली तसंच पाहिजे आणि तसंच आहे. लिहिण्यामध्ये मिस्टेक झाली, एक्सक्यूज फॉर दॅट अँड राईट अगेन दॅट प्रॉब्लेम. व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम, कॉस इनवर्स e⁻x. here should be e⁻x minus e⁻x and here should be e⁻x. actually that is a problem. ठीक है, that means it will be 1/e⁻x minus e⁻x 1/e⁻x
plus e raised to x. Okay, I am going to repeat this sum because there was slight mistake. That's why you may confuse in that problem. That's why I have changed this problem. E raised to x whole square upon e raised to x cancel. 1 plus e raised to x whole square, e raised to x upon e raised to x cancel. Put what? E raised to x is tan theta. Y is what? Cos inverse काय झाला आता? 1 minus tan square upon 1 plus tan square theta. Change, slight change in that problem. Y is, what is that now? Cos inverse cos 2 theta. झाला? म्हणजे 2 theta झाला. थीटा म्हणजे काय मग? थीटा म्हणजे काय? tan inverse e raised to x. Differentiate with respect to x. झालाय 2 tan inverse चा डेरिव्हेटिव्ह किती? 1 upon 1 plus e raised to x whole square into derivative of e raised to x. Okay, that means that is 2 upon 1 plus e raised to x whole square, that is 2x into derivative of e raised to x, e raised to. Answer is what? 2 e raised to x upon 1 plus e raised to x square, that is 2x x into t. Okay, that I have changed slightly, plus minus it was, now I have done here minus plus, that means 1 minus tan square upon 1 plus tan square, also that will same but not necessary. Okay, इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह संपलाय. पुढची टाईप बरोबर आता आपण बघूया. तर मला असं वाटतं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह यायला लागला. पटापट थोडंसं आपण नाही का सम घेऊया. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन इम्प्लिसिट फंक्शन. बाय.